आज आपण बनवू दाल फ्राय। त्यासाठी आपण इथे 2 टोमॅटो घेतलेले आणि हे टोमॅटो आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे। आता आपण टोमॅटो कापून घेऊ आणि जास्त बारीक नाही कापायचं, आपल्याला थोडेच जाडच फोडी ठेवायचे आहे। अशा पद्धतीने आपल्याला टोमॅटो कापून घ्यायचे। याच्यानंतर आपल्याला घ्यायची थोडी हिरवी मिरची 4-5, हे पण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची। त्याच्यानंतर आपण एक कांदा घेऊ, कांदा पण आपल्याला कापून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपण कांदा कापून घेऊ, त्याची वरची साल काढून टाकायची। इथे आपला कांदा कापून तयार झालेला आहे। एक पातेलं घेऊ, त्याच्यामध्ये आपण टाकू तुरीची डाळ 1 वाटी। ही डाळ पण आपल्याला 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची। दोन पाण्याने आपण डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये आपण टाकू 1 वाटी डाळ आहे आपली, तर 3 वाटे पाणी टाकायचे। आता या डाळीमध्येच आपल्याला टाकायचे कांदा आणि हिरवी मिरची आणि टोमॅटो। त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची, अर्धा चमचा हळद टाकू आणि साधारण 1 चमचा आपल्याला मीठ टाकायचं आहे चवीनुसार। आता हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचे। आता ही डाळ आपण कुकरमध्ये ठेवून 3 शिट्टे करून घेऊ आणि डाळ शिजवून घेऊ। 3 शिट्टे झाले की आपली डाळ छान शिजून निघणार आहे। आपली डाळ शिजते तोपर्यंत आपण इथे फोडणीची तयारी करून घेऊ। त्यासाठी आपण इथे घेतलेले 9-10 पानं कढीपत्त्याचे आणि हे 2 लसणाचे हे घेतलेले, आपण लसूण सोलून घेऊ। अशा पद्धतीने आपल्याला लसूण सोलून घ्यायचं आहे, त्याची वरची साल काढून टाकायची। अशा पद्धतीने आपला लसूण सोलून तयार झालेला आहे। थोडा थोडा आपण खलबत्त्यात लसूण कुटून घ्यायचे। तीन शिट्टे झालेले आहेत, आपली डाळ चांगली शिजलेली आहे। आपला कुकर थंड होत आहे तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊ। पहिले कणिक चाळून घ्यायची। कणिक चाळून झालेली आहे, त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला थोडंसं मीठ आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला कणिक मळून घ्यायची। अशा पद्धतीने आपली कणिक मळून तयार झालेली आहे।
कणिक मळून झाल्यावर आपल्याला याच्यावरून थोडंसं तेल लावायचं आहे. आणि 10 मिनटं आपल्याला कणिक अशीच बाजूला झाकून ठेवून द्यायची. तोपर्यंत आपण वरणाला फोडणी देऊन घेऊ. आता आपण डाळीला तडका देऊन घेऊ. त्याच्यासाठी आपण गॅसवर कढई ठेवलेली. याच्यामध्ये टाकू तेल आणि तेल आपल्याला छान गरम होऊ द्यायचे कडकडीत. तेल आता चांगलं गरम झालेलं आहे. इकडे आपली डाळ पण छान शिजलेली तुम्ही बघू शकता. आणि हे आपण टोमॅटोच्या ज्या मोठ्या फोडी केल्या होत्या त्याची आपण वरची साल काढून घेऊ. अशा पद्धतीने आपल्याला याची वरची साल काढून घ्यायची. तेल चांगलं गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये टाकायची आपल्याला मोहरी अर्धा चमचा. मोहरी छान तडतडली आहे. त्याच्यामध्ये टाकायचे जिरं. आता टाकू बारीक केलेलं लसूण आणि कढीपत्ता. आणि इकडे फोडणी तयार होईपर्यंत आपण एक पराठा लाटून घेऊ. अशा पद्धतीने आपला पराठा लाटून तयार झालेला आहे. हा भाजून घेऊ. आता तव्यावर थोडंसं तेल टाकून घेऊ आणि हा पराठा भाजून घेऊ आपण. सगळीकडून थोडंसं तेल टाकून घेऊन भाजून घेऊ पराठा. लसूण आणि कढीपत्ता छान तळलेला आहे. आता याच्यामध्ये टाकू आपण 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा लाल तिखट. चांगलं मिक्स करून घ्यायचं. याला तिखट चांगलं तळून घ्यायचं. तिखट पण चांगलं तळलेलं आहे आपलं. आता हा तडका आता आपण पातेल्यात जी डाळ शिजवलेली त्याच्यामध्ये टाकून घेऊ. ही शिजवलेली डाळ आपल्याला रईने चांगली घोटून घ्यायची आहे. आणि नंतर आपण कढईत जो तडका दिलेला आहे तो तडका याच्यामध्ये टाकायचा आहे. आता तडका आपल्याला डाळीमध्ये टाकायचा आहे. अशा प्रकारे आपली डाळ तयार झालेली आहे. अशा प्रकारे आपली दाल फ्राय तयार झालेली. एकदा करून बघा, खूप छान होते अशा प्रकारे. याच्यासोबत आपण बनवलेला आहे पराठा. याच्यासोबत ठेवू लिंबू, पराठा आणि दाल फ्राय. याच्यासोबत ठेवायचे कांदा. अशा प्रकारे दाल फ्राय बनवून बघा. चॅनलला सबस्क्राईब करा.